नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ज्यांचा पक्षीय राजकारणावरती विश्वास आहे किंवा ज्यांच्या लोकशाही व्यवस्थेवरती विश्वास आहे, त्यांना असं वाटतं की विरोधी पक्षसुद्धा तेवढाच प्रबळ असायला हवा संख्येने, सभागृहामध्ये आणि रस्त्यावरती कार्यकर्त्याच्या स्वरूपात. तर हे कार्यकर्ते आहेत काँग्रेस पक्षाचे. ही जी नवीन जम्बो कार्यकारिणी 280 सदस्याची नूतन अध्यक्षांनी केलेली आहे आणि त्यांच्या कार्याचा अहवाल पण त्यांनी इथे सादर केला. आणि साधारण असा विचार दिसतो आहे की काँग्रेस पक्षाचं रिवायवल कसं करायचं, बरोबर ना अशोकराव? आणि म्हणून कार्यकर्ते पण आहे, ज्यांनी सत्तेत महत्त्वाची पदं उपभोगलेली आहेत, काही महत्त्वाचे नेते पण आहेत. आणि त्या सगळ्यांशी आपण बोललं पाहिजे आणि हे समजून घेतलं पाहिजे की त्यांना व्यक्तिशः काय वाटतं. असं आहे, तुम्ही नागपूरहून आलात की तुमच्यासमोर आव्हान खूप मोठं आहे, बरोबर? ते धार्मिक आहे, सांस्कृतिक अंगाने आहे, पैशाच्या अंगाने आहे. आणि हे सोपं नाही आहे विश्वास राखणं. काही दिवसांनी अनेक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेलेले दिसतील मला. हे असं होणार नाही. ज्यांच्या काही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडून जाणारे काही लोक आहे. पण सामान्य कार्यकर्ता आजही काँग्रेससोबत आहे आणि तो रस्त्यावर आजही काँग्रेस पक्षाच्या विचारधाराची लढाई लढत आहे. तर जसं आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत, आमचं जसं काँग्रेस पक्षावर, काँग्रेस पक्षाच्या विचारधारावर विश्वास आहे, असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये लोकांचा हा काँग्रेस पक्षावर विश्वास आहे, राहुलजीवर विश्वास आहे. आज राहुलजी ज्या सामान्य लोकांची, कार्यकर्त्यांची लढाई लढत आहे, हे आणि ती रस्त्यावर उतरून लढाई लढत आहे आणि भक्कमपणे लढत आहे. तर या लढाईला नक्कीच यश येणार आणि काँग्रेस पक्ष भविष्यामध्ये लवकरच सत्तेवर एक येणार. 4-5 गोष्टी तुम्हाला दिसतात की ह्या केल्या तर काँग्रेस पक्षाला लगेच रिवायवल होऊ शकतो. पण तिथे लढणारा पण एकच नेता दिसतोय. नाही, आम्ही त्यांचे सिपाही आहोत. आजही आम्ही आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गाव लेवलवर आम्ही लढत आहोत. असं नाही की राहुलजी एकटेच लढत आहे. प्रत्येक काँग्रेसचा सिपाही राहुलजीच्या सोबत आहे आणि काँग्रेसची एक लढाई लढत आहे. आणि आणि काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला पक्षानं? कारण आता हा व्हिडिओ सगळेच जण बघणार आहेत. पक्षाने आता अत्यंत जे आता महाराष्ट्रामध्ये नवनियुक्त पदाधिकारी, जे प्रदेश पदाधिकारी आहे, त्यांची अत्यंत चांगली कार्यकारिणी यावेळेस हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी जाहीर केली आहे. एक मोठं उत्साहाचं वातावरण प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे आणि तो कार्यकर्ता जे आज प्रशिक्षण घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी पुण्याला आलेलो आहोत, या प्रशिक्षणामध्ये सगळ्यांनी मार्गदर्शन ऐकून पक्षाची जी विचारधारा आहे, पक्षाचे जे आदेश आहेत, ते गावपर्यंत पोहोचेल आणि पक्षाने काही नवीन चेंजेस करावं असं मला वाटत नाही. कारण की चेंजेस केलेच आहे. युवकांना या प्रदेश कार्यकारिणीमध्ये संधी दिली आहे, महिलांना दिली आहे, प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला या प्रदेश कार्यकारिणीमध्ये दिलेलं आहे. ते एक वातावरण चांगलं आहे. तर हीच वातावरणाची आवश्यकता आज महाराष्ट्रामध्ये होती आणि समोर पण कार्यकर्ता असाच लढाई लढत होता आनंद. माझ्या सगळ्यांना माझी एक पत्रकार म्हणून अपेक्षा आहे की पक्षानं इंट्रोस्पेक्शन जर करायचं असेल तर ते काय करायला हवं? अशोकराव, तुम्ही सत्तेत होतात त्यावेळेला नेमका सत्तेचा वाटा कार्यकर्त्यांना मिळालाच नाही, असा पहिला सगळ्यात मोठा आक्षेप आहे. नाही, नाही. हे चुकीचा आरोप आहे. चुकीचं आहे? कसं आहे, इतिहास आपल्याला काँग्रेस पक्षाचं मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, काही मागं-पुढं होत असेल, सत्तेमध्ये परिवर्तन हा जगाचा नियम आहे असा समजून चालू. पण जे निष्ठावंत आहेत ते निष्ठेला जे कदर करतात. आता मी माझं माझं म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलाचं उदाहरण मी देतो. काही नसताना, कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसताना निष्ठेच्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद दिलं, प्रदेशाध्यक्षपद दिलं. मलाही त्या ठिकाणी जरी डावललं असेल, पण मी काँग्रेस सोडली नाही. आणि ज्या पारंपरिक पद्धतीनं आज जे इतिहास आहे काँग्रेसचा, सर्व धर्मसमभाव किंवा सगळ्याला घेऊन जाण्याची भूमिका आहे, ही भूमिका कायम आहे. आणि मला नाही वाटत की काँग्रेस आहे नाही. आता बघा, एक फरक हे 6 महिन्यामध्ये काय दिसेल, काँग्रेस पुन्हा एकदा भरारी घेईल ही अशी माझी अपेक्षा. पण त्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? नाही, संघटन तर आता मजबूत, आता नवीन पदाधिकारीची नेमणूक झालेली आहे. प्रत्येकाने काम तळमळीने करण्याचे गरजेचं, खचून न जाता आपण त्या ठिकाणी काम करणार. शक्य आहे का हे? शक्य आहे. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये राहुल गांधीच्या ही वोटर लिस्टचं जे घपलं झालेलं आहे, त्याच्यानंतर राज्यात नव्हे तर देशामध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे. लोकांना विश्वास झाला की आता ही बोगस याद्या सगळं संपूर्ण आम्ही खतम करू, अशा प्रकारची भावना युवकांच्यामध्ये, सामाजिक कार्यकर्त्यांच्यामध्ये आलेली आहे की हे सगळं चोरी आहे वोटर्सची. EVM मशीन बंद झाली पाहिजे, मतदान पत्रिकेवर झालं पाहिजे, हे सामान्य लोकांची मतदाताची मुद्दा मिळालेला आहे. पण मुद्दा मिळालेला आहे. पक्षानं काय करणं अपेक्षित आहे? कारण व्यासपीठ देणं गरजेचं वाटलं मला, म्हणून मी ते आताच अशोक पाटील साहेबांनी यांनी सांगितल्याप्रमाणे
काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा तळागाळापर्यंत आहे, पण शेतकऱ्याचे आज फार ज्वलंत प्रश्न आहेत. ठीक आहे, शेतकऱ्याच्या मुद्द्यावर पक्षानं बोलायला पाहिजे. शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आपण बोलण्यासारखं खूप आहे, पण ते रस्त्यावर येऊन आता बोललं पाहिजे. आमचे नेते प्रदेशाध्यक्ष आदरणीय सपकाळ साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने हे प्रदेशवर नियुक्ती केली आहे. सर्व घटकातील लोक, आज ओबीसी समाजाचा विषय वडेट्टीवार साहेबांनी मांडला. ओबीसी समाज काँग्रेसपासून का दूर जातोय ह्याचा सुद्धा एक अभ्यास करून त्याला योग्य वेळी न्याय काय देण्याचा. तुमचा अंदाज काय, कशामुळे दूर जातो? आता पवार साहेबांनी जी आज नागपूरला जी यात्रा काढलेली आहे, मंडल यात्रा, त्याच यात्रेला पद्धतीनं काँग्रेसनं भविष्यामध्ये ओबीसीला सुद्धा आश्वासित केलं पाहिजे आणि ते सुद्धा मतदान आपल्याकडे वळवून घेण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसनं जर केलं, शेतकरी आणि ओबीसी हा फार मोठा मुद्दा ठीक आहे, काँग्रेसने घेतला तो पाहिजे. मुद्दा त्यांनी महत्वाचा आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलतच नाही तुमचा पक्ष, दुसरंच चाललेलं असतं काहीतरी. नाही नाही सर, शेतकऱ्यांचाच मुद्दा नाही तर अनेक गोष्टी अशा आहेत की देश स्वातंत्र्याच्या पूर्वीपेक्षाही भयानक परिस्थितीत जात आहे. एक प्रकारे हुकुमशाही या ठिकाणी चालू आहे. आम्ही भारत जोडो यात्रेमध्ये चालत असताना 5 महिने राहुलजींसोबत चालत असताना जनतेचा आक्रोश होता की आता बदल पाहिजे. हे 5च वर्षामध्ये पूर्ण देश कंटाळलेला आहे मोदीजींच्या धोरणांना, भाजपाच्या धोरणांना. आणि तिकडे जे काही भ्रष्टाचारी लोक आहेत आमच्याकडून घेऊन त्यांच्याकडं ते पावन करून घेतले जातात आणि त्यांच्यावरचे सगळे आरोप माफ केले जातात त्यांनी. ह्या प्रकाराला संपूर्ण देशातली जनता कंटाळलेली आहे आणि हे वोट चोरीचं प्रकरण काढल्यानंतर तर संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारची लहर निर्माण झालेली आहे. लवकरच काँग्रेस रस्त्यावर उतरून दुसरं स्वातंत्र्याचा संग्राम पेटवल्यासारखं रस्त्यावर पेटवणार. उतरण्याची गरज आहे. मुझे बताइए, मैं ये मराठी का कसं इंग्रजीत बोलायचं? अच्छा, सो टेल मी व्हॉट आर द थिंग्स यू wanted to tell the leadership of your own state or the central leadership, what Congress party can do, the party workers can do? Party workers have to get on the road, Okay. like how we were before, around our independence time, how we were doing the groundwork. We have all the leaders to come together and play or work on the ground. I feel, and what this First of all, need to go on the road. on the road. Okay, fine. And we have to start from the groundwork, as if Congress didn't exist before. Start getting the public to know what the Congress did, what we can do, and the benefits of Congress. Because we feel unity and we don't play at all with caste. Okay. Yeah. So तीन that महत्त्वाचे मुद्दे मैं समअप करतो. आय जस्ट वॉन्ट टू समअप. 3 महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले. रस्त्यावरती जा, काँग्रेस पक्षाने काय केले ते लोकांना सांगा, आणि आणखी म्हणजे जात आणि धर्माच्या मुद्द्यावरती काँग्रेस पक्ष ध्रुवीकरण करत नाही हे सांगा, असं त्यांचं मत आहे. पण लोकांना पटत नाही. तर धर्म महत्त्वाचा आहे त्यांच्या दृष्टीनं. धर्म जरी महत्त्वाचा वाटत असेल, परंतु फक्त ज्या आपली जी संविधान आहे त्या संविधानमध्ये जे सांगितलेलं आहे की सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, डिसेंट्रलायझेशन ऑफ इकॉनॉमी आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ एव्हरीथिंग ज्याला म्हणतो आपण. परंतु आता मात्र सगळ्या गोष्टीचं सेंट्रलायझेशन झालेलं आहे आणि आपल्याला आत्ताचा जो भारत आहे ती अघोषित आणीबाणी आहे आणि ही समाजाच्या दृष्टीने फार हानिकारक आहे. कारण नैतिक पत्रकार मूल्य म्हणून मला पटलं तरी लोकांना कसं सांगणार? हां, त्यासाठी खऱ्या अर्थाने काँग्रेसने काय करायला पाहिजे, काँग्रेस करते आहे, परंतु ॲक्टिव्हली पुन्हा काय करायला पाहिजे. आपल्याला 2 बाबी आवर्जून बघायला मिळतात की आज कुठेतरी काँग्रेसला नवीन कार्यकर्त्यांना ज्यांच्या मागे CD किंवा ED लागणार नाही असे कार्यकर्ते शोधून जनतेचा आवाज जो आहे तो कार्यकर्त्याच्या माध्यमातून बनणं चौथा फार फार गरजेचं महत्त्वाचा आहे. मुद्दाला अशा एका कार्यकर्त्यांचा शोध घ्या की ज्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा नाही, पण काँग्रेस पक्षात असे नेते आता शोधून काढावे लागतील आपल्याला. असं सांगा ना. हाँ, बोलो. हाँ, बोलिए. ऐसे नेता ढूंढ के लाने पड़ेंगे हम लोगों को. नहीं, माननीय हमारे नेता राहुल जी गांधी जी ने जो मिशन चलाया है, सृजन संगठन अभियान के माध्यम से, जो सृजन संगठन अभियान के माध्यम से जो कार्यक्रम शुरू किया है, ये ऐसे ही कार्यकर्ताओं की खोज का एक माध्यम है. और हमें विश्वास है कि सृजन संगठन के माध्यम से हमें संगठन बलकट करने के लिए निश्चित अच्छे और नए नेताओं का और विशेषकर युवा नेताओं का हमें मार्गदर्शन तोच मिलेगा. प्रश्न की ईडीचं काय. हो, मी आलो घेऊन. हां. ईडी आणि CD वगैरे जे हा प्रकार आहे, हा किती लोकांच्या मागे लागलेला आहे. जे तर आता काँग्रेसमध्ये तुमचे- मीच स्पष्ट तुम्हाला सांगतो, जी काँग्रेसमध्ये सर्वसामान्याचं नेतृत्व करत नव्हती, श्रीमंताचं नेतृत्व करत होती, अशी लोक सामान्य काँग्रेस जनांचं मत घेऊन पदावर बसलेली होती. ही मंडळी अमाप संपत्ती जमा करून श्रीमंत झालेली आहेत आणि ही अमाप संपत्ती यांनी इकडून तिकडून अशी तशी जमा केलेली आहे. ही मंडळी काँग्रेसमध्ये किती आहे? 2-3% आहे आणि त्या 2-3% मागे फक्त CD आणि ED लागलेली आहे. बाकीचं काँग्रेसची कार्यकर्ते मी आता 40 वर्षापासून काँग्रेसमध्ये आहे, NSUI पासून फर्स्ट इयरपासून.
माझ्या मागे कुठली ईडी लागणार आहे, माझ्या मागे कुठली सीडी लागणार आहे. मी तर रूटचा कार्यकर्ता आहे आणि अत्यंत गरीब गरजू आणि वंचिताच्या साठी काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या मागे काय ईडी लागणार आहे आणि मी कुठला पैसा कमवला आहे. मी नगरसेवक होतो, मी सहकारी साखर कारखान्याचा संचालक होतो, मी विद्यापीठावर डायरेक्टर होतो. मी जसाची तसाच आहे. पण ती माझ्या माझ्या उत्पन्न- कार्यकारिणी 280ची आहे, त्याच्यामध्ये हे नेते नाहीत का की ज्यांच्या चौकशीची भीती आहे? नाही, असे कार्यकर्ते आता काँग्रेसमध्ये राहिलेच नाहीत. मी तुम्हाला सांगतो, सगळे ते निघून गेले. ते बीजेपी धारलीने पटेल झालेत. साहेब. आणि ऐका सर. बीजेपी जी आत्ताची जी बीजेपी आहे ती भ्रष्ट काँग्रेसवाल्यांची बीजेपी आहे. ते एक यांना प्रश्न विचारता, लातूरमध्ये असे नाहीत का नेते काँग्रेसमध्ये की ज्यांच्या चौकशीची भीती आहे? नाही असे कोणी नाही. सगळे काँग्रेसमध्ये आता आमचे जे नेते आहेत ते सगळे असे चांगले आहेत, क्लिअर आहेत आणि त्याच्यामुळेच काँग्रेस टिकून आहे सध्या महाराष्ट्रात. मला एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही अल्पसंख्याक आहात म्हणून मी हा प्रश्न विचारतो, असा प्रेक्षकांनी बिलकुल समज करून घेऊ नये. त्यांचा व्यापक राजकारणाचा अभ्यास आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतो. अल्पसंख्याका संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाचं जे सध्याचं धोरण आहे त्याच्यापेक्षा आणखी काही वेगळं करण्याची गरज आहे का? नाही वेगळं करण्याची गरज आहे म्हणण्यापेक्षा आतापर्यंत अल्पसंख्याकांसोबत काँग्रेस राहिलेलीच आहे. हो ते आहे आणि ना. आता जे आहे समजा काही राहिलं असेल तर आता जे आम्ही अल्पसंख्याकचे काँग्रेसचे लोक वर आहोत किंवा आता MPSCमध्ये आलो आहोत, इथं जे आमच्या अल्पसंख्याकाचे असतील त्या लोकांनी आता हे जे नवीन अध्यक्ष आहेत ह्यांच्याशी भेटून काय अजून कार्यक्रम अल्पसंख्याकांसाठी काँग्रेसमध्ये करता येईल का ह्याची चाचपणी करून त्यांच्यासाठी तो कार्यक्रम पुढे आणला पिंजर पाहिजे. कार्यक्रम सुचतात का? नाही असायला पाहिजे ना. गोरगरीब अल्पसंख्याक जे आहेत नवीन आपले युवक जे आहेत अल्पसंख्याकचे त्यांच्या रोजगारासाठी आम्हाला काही करता येईल का किंवा त्यांच्या अजून बाकीच्या ज्या समस्या आहेत डे टू डे जे येतात त्या सोडवण्यासाठी काँग्रेसला अजून काही करता येईल का हे आमच्या प्रदेशाध्यक्षाच्या किंवा आमचे जे नेते आहेत ते आमचे हमारे अमित भैया रहेंगे और कोई हमारे जो नेते रहेंगे ह्यांच्या थ्रू आम्ही जाऊन राहुल गांधीकडे मांडून त्यांच्याकडून अजून काही आम्ही करून घेऊ शकतो का ह्याचा आम्ही तर प्रयत्न करायला आम्ही आलेलो आहोत किंवा हे केलं पाहिजे असं मला हे वाटतं. मुद्दे चर्चेत यासाठी आणतोय मी की एकतर विरोधी पक्षांना व्यवस्थित व्यासपीठ दिलं पाहिजे, जे मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी देणं गरजेचं आहे. बोला. तर तुम्ही असं म्हणालात की खरं तर काँग्रेसनी काय करायला हवं. मला असं वाटतं की काँग्रेस ऑलरेडी करत आहे. तसं आता माझ्यासारखा एक कार्यकर्ता असेल, मध्यंतरी काँग्रेसने सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली होती. त्यामध्ये सुदैवाने महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त सदस्य नोंदणी मी केली होती. माझ्याकडे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. मी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये जनरल सेक्रेटरी झालो आहे. तर काँग्रेस ऑलरेडी ते करत आहे. अजून आम्ही काँग्रेसने काय करायचं ठरवलं आहे तर तुम्ही पाहिलं असेल NOCIचा आमचा जो प्रदेशाध्यक्ष आहे तो अगदी सर्वसामान्य घरातला आहे. 1932चा काळ आठवा आपण. आपले जे बालकवी बैरागी आहेत जे काँग्रेस पक्षाचे खासदार होते त्यांनी 1932मध्ये एक कविता लिहिली आहे, नौजवान आवरे नौजवान आवरे. आम्ही तोच एक नारा घेतला आहे की नौजवान लोकांना नवीन तरुण लोकांना कसं आमच्याबरोबर जोडता येईल त्यासाठी आम्ही ऑलरेडी मोहीम सुरू केली मुद्दे आहे. काय त्या मुद्द्यामध्ये बराच अंतर पडलेलं नाही असं मला नाही वाटत. मुद्द्यांमध्ये ऑलरेडी आता पहिला एक मुद्दा जो आता जो राहुल गांधीजींनी मुद्दा घेतला आहे 5,000 करोड रुपये दर 5 वर्षाला इलेक्शन कमिशन खर्च करतं वोटर लिस्ट बनवण्यासाठी. हा माझा आकडा नाही आहे. तुम्ही त्या ठिकाणी जर माहिती घेतली तर 5,000 करोड म्हणजे वर्षाला आपण 1,000 करोड रुपये खर्च होत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर वोटर लिस्टमध्ये जर झोल होत असेल तर ती प्रामाणिक आमची इच्छा आहे की ते तटस्थ भूमिकेतून इलेक्शन कमिशनने त्याच्यावरती काम केलं पाहिजे. त्याच्यावरती आम्ही काही उपाययोजना पण करण्यासाठी आमची भूमिका आहे. जसं मी तुम्हाला आत्ता जी आणखी एक भूमिका आम्ही अशी मांडली आहे, मी एक संशोधक म्हणून पण मला असं वाटतं आहे की जर 5,000 करोड रुपये जर खर्च होत असतील तर भारत असा एकमेव देश आहे की ज्याकडे 18 वर्ष झाल्यानंतर आपल्याला मतदार नोंदणीमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. पण आपण इतर देशांचा अभ्यास केला तर त्यांच्याकडे मतदार नोंदणी करावी लागत नाही. मग आपल्याकडे जर 2023च्या आकडेवारीनुसार जर 138 कोटी लोकांचा जर आधार बेसचा डेटा आहे तर आपल्याकडे ॲटोमेटेड आधार बेस्ड नोंदणी का होत नाही हा प्रश्न आहे. आणि मग जर समजा आपल्याकडे जसं ते आधार कार्ड ट्रॅव्हल करतं ॲड्रेसनुसार तसं ॲटोमॅटिक वोटर लिस्ट होऊ शकते. 5,000 करोड रुपये आपल्या देशाचे वाचू शकतात. तर त्यावरती काम झालं पाहिजे. दुसरा अजून एक तुम्ही एक मुद्दा विचारला की जो काही विरोधी पक्ष आहे तो धर्माच्या बाबतीत बोलतोय. महात्मा गांधीजींनी पण त्यावेळेला म्हटलंय ना, महात्मा गांधीजींचं जर आपण लिखाण पाहिलं तर महात्मा गांधीजी म्हणतात धर्माशिवाय राजकारण नाही. पण महात्मा गांधीजी काय म्हणतायत त्यांच्या हिशोबाने धर्म म्हणजे काय तर सत्य आहे. धर्म म्हणजे काय तर सत्य आहे. तर सत्याला आधारून त्या ठिकाणी राजकारण झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्या आधारावरती काम करण्याचं काम काँग्रेस पार्टी इथून पुढच्या कालावधीमध्ये करेल. इव्हन आम्ही असं म्हणू की आम्ही कार्यकर्ते जे जम्मू कारणीकरणीमध्ये आलोत आम्ही त्याच्यामध्ये योगदान देऊ. ठीक आहे. मुद्दा तुम्हाला पुन्हा प्राध्यापक म्हणून विचारतो, हे धर्म हा जो विषय आहे त्याला तुमच्याकडे काय तोड आहे? नाही, धर्म हा विषय काँग्रेसनी कधीच धर्म मानला नाही. आणि काँग्रेसनी idealistic गोष्ट झाली. नाही धर्मनिरपेक्ष आहे ना काँग्रेस. आणि काँग्रेस संविधानामध्ये जे सर्वधर्म समभाव आहे ह्याच्याच बेसवर तर काँग्रेस आजपर्यंत सत्तेत राहिलेली आहे. काँग्रेसने सर्व धर्माच्या प्रतिनिधींना सर्व धर्माच्या लोकांना
सोबत घेतलेला आहे, सर्व धर्माच्या लोकांची प्रगती होईल याकडे काँग्रेसने आतापर्यंत लक्ष दिलेलं आहे. आणि संविधानाच्या चौकटीमध्ये जी धर्मनिरपेक्षता आहे तीच काँग्रेसची अपेक्षा आहे. आणि ही त्याच्या झाली पक्षाच्या अपेक्षा, हा झाला आदर्शवाद. पण तुमच्यासमोर सध्या एक मोठं धार्मिक मुद्दा घेऊन राजकारण सुरू आहे ना, त्याला कसं तोड करणार? नाही, आता धार्मिक मुद्दा, त्यांचा जो धार्मिक मुद्दा आहे ही त्यांची विकृती आहे. काय त्यांचं जे हिंदुत्व आहे हे खरं हिंदुत्व नाही आहे. कुठल्या हिंदुत्वामध्ये आहे दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करण्याचा, कुठल्या धर्मामध्ये आहे दुसऱ्या धर्माचे घरं जाळायचा? म्हणजे हिंदू धर्मामध्ये हे नाहीच ना की दुसऱ्यांची घरं जाळा, दुसऱ्याचा ह्याला काही तिरस्कार तोड करा. पक्षाला दिसतो तुम्हाला? नाही नाही, तोड धर्मनिरपेक्ष हीच तोड आहे. ठीक आहे, धर्मनिरपेक्षता ही तोड. हा, शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही मुद्दा मांडलात हो, की कारण तो पक्ष तुमचा बोलतच नाही त्या काँग्रेस मुद्द्यावरती. याच्या बाबतीत हे नाही म्हणलं. तुम्ही 2014ची जर परिस्थिती पाहिली, MSP सोयाबीनचे भाव 2014मध्ये त्या ठिकाणी 5200 ते 5300 रुपये होते आणि यांच्या काळामध्ये ते 3800 ते 4200च्या घरात आले. खताचे भाव असतील, जे काँग्रेसनं दिलं होतं ते व्यक्त झाले नाहीत, हे आमची काँग्रेसची कमजोरी राहिली. चला, आली लक्षात खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी जर कुठला पक्ष मजबूत असेल तर ते काँग्रेसच पक्ष आहे. पण ते मुद्दे नाही आहेत, हीच अडचण आहे. नाही साहेब, काय आहे, काँग्रेसला आम्हाला नव्यानं काही करायची गरज नाही आहे. जी काँग्रेसची जुनी आयडिओलॉजी आहे, ज्याच्यापासून पक्ष दूर गेला होता. आदरणीय राहुलजी गांधी, महाराष्ट्रातले नेते आता ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून हेच करतायत की आम्हाला आयडिओलॉजी काय पक्षाची कळली पाहिजे. तुम्ही कारण मला भारतीय 5 मुद्दे सांगा बरं. पक्षानं ह्या गोष्टी केल्या तर पक्षाचं महाराष्ट्रात रिवायवल नाही, आता काय आहे, भारतीय जनता पार्टीनं भय, भ्रम आणि भक्ती या नादाला लावून लोकांना अज्ञानात ठेवायचं आणि सत्तेमध्ये बसायचा हा कार्यक्रम चालू केला आहे. आमची पॉलिसी अशी आहे की लोकांना सत्य, जे महात्मा गांधींनी सांगितलं की डरो मत आणि सत्याचा आग्रह धरा, लोकांपर्यंत जाणं आणि लोकांना सत्य वस्तुस्थिती सांगणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याचा हा एक पहिला पर्याय आहे. अजून काही दिसतंय 2-3? आणि दुसरा पर्याय असा आहे की काँग्रेसमध्ये कसं, एखादा लीडर जर BJPमध्ये निघून गेले EDची किंवा CBIच्या भीतीनं, तर आयडिओलॉजी नसल्यामुळं त्यांचा कार्यकर्ताही तिकडेच जातो ना. आयडिओलॉजी जर आपण खाली ग्रामीण आयडिओलॉजी पर्क्युलेट केली पाहिजे. हो, खूप त्यासाठी महत्त्वाचं तुम्हाला खूप काम करावं लागेल, कारण इकडे सोशल मीडियावरती इतके मोठे विद्यापीठ सध्या कार्यरत आहेत. अजून काही सांगायचं मग? नाही, मला तिसरा मुद्दा हा आहे की आपण युवकांना आणि महिलांना, कारण मतदानामध्ये किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे. तेव्हा ग्रामीण भागामध्ये, शहरा भागामध्ये युवकांसाठी आणि महिलांसाठी विशेष काँग्रेसनं काम केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला सत्तेच्या किंवा या सगळ्या सामाजिक प्रवाहामध्ये मूळ ठिकाणी येता येईल. यांचा तिसरा मुद्दा मला वाटतं की पहिला मुद्दा असायला हवा होता. युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत आता काँग्रेसने फोकस केलं पाहिजे. आणि जे हिंदुत्वाच्या बाबतीत काँग्रेसला हिंदुत्व विरोधी म्हणलं जातं, तर ह्याच्या आधीचा काळ आताच्या युवकांना जो माहीत नाही, जो राम मंदिर राजीव गांधींनी खुलं करून दिलं, शिलान्यास तिथं ओपन करून दिलं, तर हे लोकांना ते विसरून जाण्यासाठी ही BJP सध्या नुसतं त्यांना हिप्नोटाईज केलेलं आहे. तर ते हिप्नोटाईज काँग्रेसने पुसून काढायला पाहिजे. लोकांचे आणि युवकांचे माइंड वॉश करायला पाहिजे रोजगाराच्या बाबतीत, की तुमची अधोगती कसं चालली आहे. तुम्हाला फक्त सोशल मीडियामध्ये अडकून हे लोक धर्माच्या बाबतीत त्यांच्या डोक्यामध्ये हे घालतायत आणि ह्यांनी विरोध करतायत की ह्यांची चिप कुठेतरी चोरीला गेलेली आहे. ॲक्च्युली ह्या युवकांच्या डोक्यात त्यांनी अशी चिप घातलेली आहे धर्माची की त्यांनी परत एक जवळजवळ 25 वर्षे धर्माचंच राजकारण तुमच्याकडे येणारच नाहीत 25 वर्ष. मला नाही बरं, कोणाला अभिनंदन करायचे? जो गेमिंगचा होता ना, गेमिंगचा 5 मुद्द्यांच्या बाबतीत जे तुम्ही म्हणाला त्याच्यापैकी जो मला एक तुम्ही नौजवान आवरे हा एक मी मुद्दा मांडला. अजून एक मला असं वाटतं की त्याच्यावरती ऑलरेडी काँग्रेस काम करत आहे. तो म्हणजे काय, तर मी त्याला असं म्हणतो की पंजासूत्री. त्या पंजासूत्रीमधलं एक पहिलं जे सूत्र आहे ते आम्ही असं, म्हणजे आमच्या इव्हन आपल्या शिबिरामध्ये पण त्याच्यावरती चर्चा झाली की कार्यकर्ता गाव बैठकीच्या अड्ड्यावरती दररोज गेला पाहिजे, त्या ठिकाणी त्यांनी चर्चा केली पाहिजे. प्रशिक्षण हा आम्ही एक दुसरा मुद्दा घेतला आहे. तिसरं म्हणजे नौजवान आवरे हा जो आम्ही एक भूमिका घेतली आहे. अजून तुम्ही मला नेहमी म्हणत होता, आत्ता बोललात तुम्ही की पलीकडच्या पार्टीकडे म्हणजे भाजपकडे समजा हिंदुत्वाचा हा जो मुद्दा असेल, खरोखर या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही, आता संपूर्ण प्रेक्षक पाहतात, मी सगळ्यांना म्हणेल, हिंदुत्व हा शब्द मुळी कुणी काढला हो? हिंदुत्व हा शब्द तुम्हाला कुठल्याही धर्मग्रंथामध्ये मिळतो का? मी त्या ठिकाणी अभ्यासक म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही गुगलवरती सर्च करा, हिंदुत्व हा शब्द चंद्रनाथ बसू नावाच्या व्यक्तीने घडला. तो 1907मध्ये घडला. ज्या वेळेला त्यांनी तो शब्द घडला त्यावेळेला त्याच्यावरती त्यांनी लिखाण केलं. त्यावेळेला लिखाण करताना त्याच्या मागची जी भूमिका होती ती पुरोगामी होती. 1917मध्ये हिंदुत्व या शब्दावरती विनायक दामोदर सावरकरांनी त्याच्यावरती लिखाण केलं आहे. पण ते लिखाण जर आपण पाहिलं तर ते तिरस्कारात्मक आहे. हिंदू धर्मामधली जी काही शिकवण आहे ती मला असं वाटतं सर्वांना आपणेशी करणारी आहे. आपण अजूनही हिंदू धर्मामधील मी सगळ्यात जास्त मोठं व्यक्तिमत्व कोण मानेल तर मी म्हणेल स्वामी विवेकानंद, ज्यांनी शिकागोमध्ये म्हटलं आहे सगळं
करणार काय तुम्ही? हाऊ हाच टू विषय घेऊन आम्ही लोकांपर्यंत चाललोय. हे मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाणार. Course. ठीक आहे. एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की आता काँग्रेस पक्षातले बरेचसे लोक हे विरोधी पक्षामध्ये गेल्यामुळं एक मोठा पॉलिटिकल व्हॅक्यूम पक्षांतर्गत तयार झालेला आहे. त्यामुळे यांच्यासारखे लोक असतील किंवा अजून ज्यांना खरोखर पक्षात जाऊन काम करायचं आहे, तर अशा लोकांसाठी ही संधी आहे. आणि मी जसं सुरुवातीला म्हणालो की चांगल्या लोकशाहीसाठी एक चांगला विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे आणि तो ॲक्टिव्ह आणि व्हायब्रंट असायला हवा. त्यासाठी ह्या लोकांची जी प्रातिनिधिक मतं आहेत ती महाराष्ट्रासमोर मी मांडली. याच्या व्यतिरिक्त तुमची काही मतं असू शकतात ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. कॅमेरामन निकेतन माने, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.